खूपदा आपण असं ऐकत असतो की देवाने मलाच का इतका त्रास दिला असेल, माझ्याच वाटेला एवढं दुःख का दिलंय. पण आपण जर एक पॉइंट शिकलो तर आपल्याला खूप सारं आपल्या रोजच्या जे संघर्ष चालू आहे त्यातून सुद्धा आपल्याला मार्ग भेटू शकतो. जसं की आपण समजूतदारपणाने थोडीशी वाट पाहिली पाहिजे, म्हणजे जे काही आपल्या बरोबर आता प्रॉब्लेम येते त्यातून आपण नक्कीच बाहेर पडू शकतो. जसं की आपण छोटीशी एक स्टोरी पाहू. एक असाच एक मनुष्य जो शोच्या वस्तू असतात त्या शॉपमध्ये तो गेला आणि त्याला एक सुंदर असा कप दिसला आणि तो हातात घेतला आणि विचार करायला लागला की वाव, हा कप किती सुंदर आहे, किती छान याची डिझाईन आहे आणि दिसायला किती भारी दिसतोय. तर त्यात युनिक अशी गोष्ट होती की ज्यावेळेस हे सगळं तो कौतुक करत असताना त्या कपामधून आवाज येतो, तुला जरी मी आता इतका सुंदर दिसत असेल पण त्याच्या मागे खूप सारं माझं दुःख, वेदना लपलेला आहेत. जसं की सुरुवातीला मला हा आकार आलाय ह्याच्या अगोदर मी फक्त एक चिखल आणि माती होतो आणि मी असा सहज साधा होतो, मला काही किंमत नव्हती. पण सुरुवातीला धरणी मातेपासून मला कुंभाराने वेगळं केलं. त्याने ज्यावेळेस मला त्याच्या इथे नेलं घडवण्यासाठी, त्यावेळेस त्याने त्याच्या इथे नेल्यावर मला त्याने पायाने तोडून काढलं. त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं. मी त्या कुंभाराला म्हटलं की तू किती दुष्ट आहे, मला काय इतका वेदना देतो. त्यावेळेस तो कुंभार म्हटला की थोडं थांब, मी थोडस काम करू दे. त्याच्यानंतर त्याने मला तुडवल्याच्या नंतर चाकावरती फिरवून काढलं. त्याच्यानंतर त्याने मला भट्टीत टाकलं. खूप वेदना मला सहन करावं लागली. त्या वेदना सहन करत असताना मला असं वाटायचं या दुःखातून मी कधी मुक्त होतोय. ज्यावेळेस त्यांनी मला भट्टीतून बाहेर काढलं त्यावेळेस मला असं वाटलं की दुःख संपलं असेल. पण त्याच्यानंतर त्यांनी मला हा कलर व्यवस्थित छान परफेक्ट बसण्यासाठी परत माझ्या अंगावरती कलर गरम ओतला गेला आणि तो कलर व्यवस्थित चांगला टिकण्यासाठी परत मला भट्टीत टाकण्यात गेलं. त्यावेळेस सुद्धा मला खूप वाईट वाटलं की कुंभार इतका दुष्ट काय, की जसंही आपण देवाला म्हणतो की तू इतका दुष्ट काय, तशाच प्रकारे हा कप त्या कुंभाराशी बोलत होता. आणि त्यावेळेस सुद्धा कुंभार म्हटला थोडं थांब. असं करत मला त्या भट्टीतून काढलं. तो कलर माझा पक्का झाला आणि त्याच्यानंतर मला म्हटलं की आता बघ. आणि ज्यावेळेस त्यांनी मला आरशासमोर उभा केलं त्यावेळेस मीच मला ओळखत नव्हतो. त्यावेळेस म्हटलं अरे वा, मी इतका सुंदर कसा बनलो, मी इतका छान कसा बनलो. त्यावेळेस कुंभाराने मला आवर्जून सांगितलं, जर तू दुःख सहन करण्याची सहनशीलता तुझ्यात वाढवली नसती तर हा आकार आणि हा कलर तुझ्यामध्ये आलाच नसता. सेम हाच फॉर्म्युला आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला देव दुःख देतो असं आपण ज्यावेळेस तक्रार करतो ना, तर थोडीशी चांगलं होण्याची वाट पाहिजे. त्यातून आपल्याला मार्ग निघत जाईल. कारण ज्यावेळेस आपण छान बनणार आहेत, ज्यावेळेस आपण स्वतःला पाहणार आहेत, त्यावेळेस खूप सारा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असणार आहे आणि आपण खूप इतरांपेक्षा वेगळे होणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं दुःख सहन करायचं आणि रोजच्या जीवनामध्ये आपण अजून निखरत जाणार आहे, अजून आपलं चांगलं होणार आहे, परमेश्वर आपल्याला चांगलं घडवतोय असा विचार करायचा आणि ह्या रोजच्या क्षणाचा आनंद घेत राहायचा. म्हणजे आपण तक्रार करत राहणार नाहीयेत आणि रोज वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहू. त्याच्याने काय होईल, आपण कॉन्फिडेंटली तयार बनत जाईल. तुम्हाला जर माझी ही स्टोरी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा की जे काही आपल्याला देव दुःख देतो ते खरंच आपल्याला उपयोगी असतं, खरंच आपण त्यातून घडतो का, तर नक्कीच मला कळवा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.